हुंड्यासाठी सुनांना छळायचं, सुनांकडून मोठ्या प्रमाणावर हुंडा घ्यायचा, त्यांची छळवणूक करायची आणि दुसरीकडे बडेजाव मिरवायचा, मोठेपणा मिरवायचा, हे हागवण्याचा आता बिंग जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रासमोर फुटलेलं पाहायला मिळतंय। हुंडा प्रथा ही पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली एक मोठी कीड आहे। वैष्णवी हगवणे, छळ आणि मृत्यू प्रकरणानंतर हुंडा बळीचा भस्मासूर समाजातून अद्यापही संपला नसल्याचं समोर आलंय। समाज सुधारलाय, प्रगत झालाय, त्यामुळे हुंडा बंद झालाय असं आपण म्हणतो, मात्र हुंडा प्रथा बंद झाली नाहीये, तर त्याचं स्वरूप बदललंय। मुलांच्या नोकरीप्रमाणे हुंड्याचं नवं रेट कार्ड तयार झालंय। पाहूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। हुंड्याचं नवं रेट कार्ड। प्रगत समाजही हुंड्याच्या आहारी। कधी संपणार हुंड्याचा भस्मासूर? हुंडाबळी। वैष्णवी हगवणींच्या हुंडाबळीच्या प्रकरणानंतर राज्यातील हुंडा प्रथेवर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे। हुंडा ही महाराष्ट्राच्या समाजाला लागलेली मोठी कीड आहे। समाज सुशिक्षित झालाय, प्रगत झालाय, त्यामुळे हुंडा प्रथा बंद झाली आहे ही फक्त मिरवायची आणि बोलायची बाब झाली आहे। तर राज्यात हुंड्याचा भस्मासूर हा आहे तसाच आहे, फक्त हुंडा घेण्याचं स्वरूप बदललंय। पूर्वी हुंडा हा रोखीने घेतला जात होता, मात्र आता छुप्या मार्गाने वेगवेगळे बहाणे करून या ना त्या मार्गे हुंडा घेतला जातोय। हुंड्याचं बदलतं स्वरूप काय आहे त्यावर एक नजर टाकूया। मुलीच्या घरच्यांकडून फ्लॅट घेतला जातो, कार घेतली जाते, सोनं घेतलं जातं, फर्निचर सुद्धा घेतलं जातं, नवीन बाईकची मागणी केली जाते, मुलीच्या घरच्यांकडून प्लॉट घेतला जातो, जमीन घेतली जाते। त्यासोबतच दोन्हीकडील लग्नाचा खर्चही मुलीच्या घरच्यांकडूनच घेतला जातो। डेस्टिनेशन वेडिंगचा खर्चही मुलीच्याच घरच्यांच्या माथी मारला जातो। वराडींच्या येण्या जाण्याचा खर्च, हनीमून साठी परदेश ट्रिपचा खर्च, व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची मागणी केली जाते, मुलाच्या घरच्यांचं कर्ज फेडण्यासाठी पैशांची मागणी केली जाते, उच्च शिक्षणाचा खर्चही मुलीच्या घरच्यांकडून मागितला जातो, तर आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये पशुधनाची मागणी मुलीच्या घरच्यांकडून केली जाते। हुंड्याच्या बदलत्या या स्वरूपासोबतच राज्यातील अनेक विभागांमध्ये हुंड्याचं रेट कार्ड असल्याची ही माहिती समोर आली आहे। मुलाची नोकरी जेवढी चांगली, जमीन जागा जेवढी अधिक, तेवढा त्याचा हुंड्याचा रेट अधिक असल्याचं हे रेट कार्ड सांगताय। मुलगा जर सरकारी नोकरीत असेल तर त्याचा लग्नाच्या बाजारातला भाव अधिक तेजीत असतो। हुंड्याचं नवं रेट कार्ड काय आहे त्यावर एक नजर टाकूया। मुलगा पोलीस असेल तर 5 लाख रुपये हुंडा, आर्मी मध्ये असेल तर 5 लाख रुपये, PSI असेल तर 15 ते 20 लाख रुपये हुंडा, PI असेल तर 20 ते 25 लाख रुपये, IAS अधिकारी असेल तर 50 ते 1 कोटी रुपये पर्यंत हुंडा घेतला जातो। क्लास 1 अधिकाऱ्याचा हुंडा आहे 30 ते 50 लाख रुपये, क्लास 2 अधिकारी 20 ते 25 लाख रुपये, क्लास 3 अधिकारी 10 ते 15 लाख रुपये, चतुर्थ श्रेणी अधिकारी 5 लाख रुपये, आणि जर मुलाची बागायती शेती असेल तर एकरावर हा हुंडा ठरवला जातो। आम्हाला हुंडा घ्यायचा नाही, मात्र आई वडील ऐकायला तयार नाहीत असं अनेकदा लग्नाळू मुलांकडून सांगितलं जातंय, मात्र हाही त्यांचा एक दिखावा आहे। त्यामुळे पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या या महाराष्ट्रातून हुंड्याचा हा राक्षस कधी हद्दपार होणार हा प्रश्न मागल्या 50 वर्षांपासून जैसे थेच असल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।